नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांना रेशनऐवजी 9,000 रुपये मिळणार असा जी.आर. आलेला आहे. बघूया कोणत्या रेशन कार्ड धारकांना रेशनऐवजी 9,000 मिळणार आहेत. चला सुरुवात करूया व्हिडिओला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूया आपण. रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण केसरी रेशन कार्ड धारकांना आता वार्षिक 9,000 रुपये मिळू शकणार आहे. काही महिन्यांपासून केसरी राशन कार्ड धारकांचे धान्य वाटप बंद करण्यात आलेले आहे व त्यानंतर 150 रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे दर महिन्याला पैशाचे वितरण केले जाणार अशी माहिती सुद्धा दिली गेलेली होती. राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यातील आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते बघूया. यवतमाळ, वाशिम, औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली या जिल्ह्यांना प्रति लाभार्थी 150 रुपये दिले जाईल. तसेच 9,000 कुणाला मिळणार ते पण बघूया आपण. एखादे उदाहरण घ्यायचे झालं, एखाद्या कुटुंबामध्ये जर 5 व्यक्ती असेल तर 5 व्यक्तींचे कुटुंब असेल तर एका महिन्याला एका व्यक्तीला 150 रुपये मिळेल, म्हणजे एकूण 750 रुपये मिळणार आहे. त्याचा 1 वर्षाचा हिशोब करायचा झाल्यास 9,000 रुपये वर्षाला रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे. म्हणजे महिन्याला तुम्हाला 150 रुपये एका व्यक्तीला, त्यानुसार जर 5 व्यक्ती असेल तर 750 रुपये महिन्याला मिळतील आणि त्यानुसार जर हिशोब केला तर 12 महिन्याचे 9,000 असे रेशन कार्ड धारकांना महिन्याला न मिळता वर्षाला 9,000 मिळणार आहे. बघा, पेपरला पण तीच जाहिरात आहे. 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशनऐवजी 9,000 रुपये मिळणार आहे. फॉर्म भरायचा आहे, त्याकरता 26 जुलैची डेट हे आहे ते. रेशन कार्ड धारक यांना 2 रुपये प्रति किलो धान्य देण्याबाबत नवीन निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकार आता शिधापत्रिका धारकांना रेशनऐवजी दरमहा पैसे देण्याची योजना सुरू करत आहे. राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सुमारे 40 लाख रेशन लाभार्थी ज्यांचे उत्पन्न 59,000 ते 1 लाख इतके मर्यादित आहे, अशा लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ देण्याची योजना यापूर्वी सुरू करण्यात आली होती. योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारमार्फत राज्य सरकारला धान्य दिले जात होते. बघा मित्रांनो, आधी लाभार्थ्यांना 2 किलो गहू, 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ देण्याची योजना होती. पण आता राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये जे 40 लाख रेशन लाभार्थी आहे, ज्यांचं उत्पन्न 1 लाखापर्यंत मर्यादित आहे, अशांना धान्याऐवजी पैसे देण्यात येणार आहे. 14 जिल्हे बघूया. अकोला, यवतमाळ, अमरावती, उस्मानाबाद, बुलढाणा, परभणी, महाराष्ट्र, वाशिम, वर्धा, नांदेड, जालना, औरंगाबाद, हिंगोली, बीड, लातूर यांना या 14 जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणतात. त्या 14 जिल्ह्यांना त्यातील 40 लाख लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य देण्याची योजना सुरू असतानाच रेशन कार्डची माहिती बंद केल्याने संताप व्यक्त होत असतानाच आता धान्याऐवजी धान्य देण्याची योजना आखण्यात आली आहे. थेट खात्यात पैसे जमा करा. लाभार्थीचे बँक खाते 59,000 ते 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना लवकरच प्रतिवर्ष 9,000 रुपये मिळतील. स्वस्त धान्य दुकानातून गहू 1 रुपये किलो किंवा तांदूळ 3 रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली. केंद्र सरकार यासाठी धान्य देत होते, ते बंद केल्याने लाभार्थ्यांना गहू सप्टेंबर 2022 पासून तांदूळ वितरण बंद करण्यात आले. रेशन धान्याऐवजी किती रुपये मिळणार? तर 5 व्यक्ती असलेल्या कुटुंबाला वार्षिक 9,000 रुपये शासनाकडून मिळणार आहे. शिधापत्रिका माहिती. कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात सर्व पैसे जमा करण्याचाही विचार केला जात आहे. म्हणजे पुरुषाच्या बँक खात्यात पैसे जमा न करता महिलेच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचा विचार केला जात आहे. हे पैसे प्राप्त करण्यासाठी आधार लिंक करणे बंधनकारक आहे. 36,000 रुपये दरवर्षी 4 लोकांच्या कुटुंबासाठी 36,000 प्रतिवर्ष तुम्हाला या पैशातूनही तुम्ही बाजारातून गहू तांदूळ खरेदी करू शकता.
म्हणजे 5 जण असाल तर 9 9 5 45, 9 चौक 36, चार लोकांसाठी 36,000 रुपये प्रतिवर्ष तुम्हाला मिळणार आहे. त्यातून तुम्ही गहू तांदूळ खरेदी करू शकता. ही गरज भागून वाचवलेला पैसा दुसऱ्या ठिकाणी खर्च करता येईल आणि हे पैसे तुम्ही तुमच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी देखील वापरू शकतात. असेच रेशन कार्डविषयी अपडेट मिळवण्यासाठी तसेच नवीन योजनांविषयी माहिती घेण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.